Good morning all of you. For the next lecture of economics, in last lecture we had discussed about the core areas of service sector, and we had discussed the very first point, that is economic infrastructure. And today we are going to start our second point, that is social infrastructure. So what does social infrastructure mean? Social infrastructure is related with the human life. It's very important component of the human being. Okay. So social infrastructure is one of the important components of economy because it improves the quality of human life. असा इन्फ्रास्ट्रक्चर ज्याच्यामुळे माणसांची, ह्युमन बीइंग्सची जीवनशैली चांगली होईल, अशा इन्फ्रास्ट्रक्चरला भर देणं म्हणजे सोशल इन्फ्रास्ट्रक्चर. लाईक एज्युकेशन. एज्युकेशनमुळे काय होतं? तुमची लाईफ चांगली होईल ना. तिथं सुद्धा गव्हर्नमेंटनं भर देणं गरजेचं आहे. हॉस्पिटल्स, मेडिकल्स, तिथं सुद्धा गव्हर्नमेंटनं भर देणं गरजेचं आहे. आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं त्यासाठी प्रयत्न केले की एज्युकेशन कसं चांगलं करता येईल आपल्या सेक्टरमध्ये, आपल्या रिजनमध्ये. त्याच्यानंतर हॉस्पिटल्स, ह्याचा कसा इन्फ्रास्ट्रक्चर वाढवता येईल, ह्यासाठी सुद्धा गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने प्रयत्न केलेले आहेत. तर हे काही कोर एरियाज होते सर्व्हिस सेक्टरचे, जे आपण काल बघितले. आता आपण बघणार आहे मेजर्स अंडरटेकन टू डेव्हलप सोशल इन्फ्रास्ट्रक्चर. गव्हर्नमेंटने काय काय प्रयत्न केले सोशल इन्फ्रास्ट्रक्चर वाढवण्यासाठी. लेट अस अंडरस्टँड. फर्स्ट ऑफ ऑल एज्युकेशन. काय प्रयत्न केले गव्हर्नमेंटने एज्युकेशन सेक्टरसाठी? So, education is considered as one of the basic human needs. है ना? एज्युकेशन हा माणसाची आजची बेसिक गरज आहे. वी स्पेंड मोर ऑन एज्युकेशन सेक्टर. आपला खर्च एज्युकेशनवर जास्त होतो, घरात सुद्धा. इट फॉर्म्स द बॅकबोन ऑफ सोशल इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ऑफ कंट्री. एज्युकेशन इज सिग्निफिकंट aspect of human resource development. In the present scenario, India is getting the advantages of highest demographic divided into maximum percentage of young population in the country. असं म्हणलं जातं की आपण जगातील सर्वात युवा देश आहे. नियर अबाउट 65% पॉप्युलेशन आपल्या यंग आहे. आणि जिथे यंग पॉप्युलेशन जास्त असतो तिथं एज्युकेशनची खूप जास्त गरज असते. आपल्या देशामध्ये एज्युकेशन हा बेसिक नीड समजला जातो. आपण सगळीकडे कॉम्प्रोमाइज करू शकतो, पण मेडिकल्स आणि एज्युकेशन या सेक्टरमध्ये कॉम्प्रोमाइज नाही करत. गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राला सुद्धा हे लक्षात येतं की यंगस्टर्स जास्त आहेत आणि यंगस्टर्ससाठी सर्वात बेसिक फॅसिलिटी जर कोणती द्यायची आहे तर तो आहे एज्युकेशन. आणि त्यामुळं गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने या सेक्टरमध्ये सुद्धा फोकस केलंय. आता एज्युकेशनचे काही पॅरामीटर्स आहेत, काही लेवल्स आहेत. द फर्स्ट लेवल ऑफ एज्युकेशन इज प्रायमरी, सेकंडरी एज्युकेशन, थर्ड इज हायर सेकंडरी, अँड फोर्थ इज हायर एज्युकेशन. लेट अस अंडरस्टँड व्हॉट आर द सिच्युएशन्स ऑफ एज्युकेशन सेक्टर इन महाराष्ट्र. व्हॉट इज द करंट सिच्युएशन? सो primary education. The state of Maharashtra has implemented right to education for children in the age group of 16 to 14 to provide free and compulsory education under the Sarva Shiksha Abhiyan. ऐकलं असेल ना, सर्व शिक्षा अभियान. गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने या स्कीमच्या अंतर्गत 6 वर्ष ते 14 वर्षाच्या प्रत्येक नागरिकाचा तो भारताचा 6 वर्ष ते 14 वर्षाच्या प्रत्येक मुलाला फ्री एज्युकेशन आणि कंपल्सरी एज्युकेशन देण्याचा प्रयत्न केला. राईट टू एज्युकेशन. एज्युकेशन घेण्याचा हक्क आहे. प्रत्येक मुलगा किंवा मुलगी जो 6 ते 14 वर्षामध्ये येतो त्याला गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र फ्री ऑफ कॉस्ट एज्युकेशन देते आणि कंपल्सरी देते एज्युकेशन.
कोणत्या लेवलला आहे? प्रायमरी लेवल. आणि त्यासाठी गव्हर्नमेंटनं बजेट बनवलं आहे. किती आहे? 19,486 करोड 16-17 पर्यंतचा बजेट एक्सपेंडिचर बजेटमध्ये खर्च केलाय गव्हर्नमेंट हॅज स्पेंड 19,486 crore rupees for the primary education, compulsory education at free of cost under the scheme of सर्व शिक्षा अभियान. कळतं मी काय म्हणते? लक्षात येते ना? सर्व शिक्षण अभियान मध्ये गव्हर्नमेंटने 6 वर्ष ते 14 वर्षाच्या प्रत्येक मुलगा किंवा मुलीला फ्री ऑफ कॉस्ट एज्युकेशन देण्याचा प्रयत्न केला आणि त्यासाठी गव्हर्नमेंटनं 16-17 मध्ये 19,486 करोड रुपये खर्च सुद्धा केले. म्हणजे गव्हर्नमेंटचा प्रयत्न आहे एज्युकेशन देण्यामध्ये. त्यानंतर एक चार्ट दिलाय तुम्हाला. एज्युकेशन इन्स्टिट्यूशन किती आहेत आणि एनरोलमेंट किती आहे, म्हणजे संख्या किती आहे इन्स्टिट्यूट्सची आणि एनरोलमेंट म्हणजे किती लोकांनी त्याच्यामध्ये एनरोल केले. एनरोल केलं म्हणजे दाखला घेतला, ऍडमिशन घेतलं. बघा 16-17 मध्ये नंबर ऑफ स्कूल्स किती होते? 16-17 मध्ये नंबर ऑफ स्कूल्स किती होते महाराष्ट्रामध्ये? 1,04,971 एवढ्या स्कूल्स आहेत 16-17 मध्ये. 1,04,971. आणि ह्यामध्ये किती विद्यार्थी शिकतायत? 159.86 लाख विद्यार्थी जवळपास. ठीक आहे. नंबर ऑफ टीचर्स किती आहेत? 5.3 lakhs टीचर्स आहेत. म्हणजे रेशिओ किती आहे त्याचा? 30.1 हा त्याचा रेशिओ आहे. हे महाराष्ट्राच्या इकॉनॉमिक सर्व्हे 17-18च्या रिपोर्ट मध्ये लिहिले. ठीक आहे, तिथून आलेला डेटा आहे. आता सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन. राष्ट्रीय माध्यमिक शिक्षण अभियान ही नवीन स्कीम काढली. राष्ट्रीय माध्यमिक शिक्षण अभियान was launched in 2009 with the objective of improve the access as well as quality of secondary education during 16-17. क्वालिटी ऑफ एज्युकेशन वाढावा सेकंडरी आणि हायर सेकंडरी मध्ये. त्यानंतर स्टेट गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर ऑन सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन वॉज 16,089 crores. म्हणजे सेकंडरी एज्युकेशनवर आणि हायर सेकंडरीवर सुद्धा गव्हर्नमेंटनं खर्च केले. ठीक आहे. किती खर्च केलाय? 16,089 करोड रुपये जवळपास. त्याचं सिच्युएशन किती आहे बघू. नंबर ऑफ स्कूल्स किती आहेत? 25,737 सेकंडरी आणि हायर सेकंडरीच्या. त्याच्यामध्ये 66.15 लाख विद्यार्थी शिकतायत. नंबर ऑफ टीचर्स किती आहेत? 2.13 lakhs आणि रेशिओ किती आहे? 31.1 हा रेशिओ. इम्प्रुव्हमेंट होईल, अजून इम्प्रुव्हमेंट करते महाराष्ट्र गव्हर्नमेंट. हायर एज्युकेशन. ठीक आहे, म्हणजे 12वीच्या नंतरचं. 12वीच्या नंतरच्या एज्युकेशनची काय पोझिशन आहे महाराष्ट्रामध्ये? अपार्ट फ्रॉम युनिव्हर्सलायझेशन ऑफ प्रायमरी एज्युकेशन, द गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र इज टेकिंग एफर्ट्स टू एक्सपांड अपॉर्च्युनिटीज इन हायर एज्युकेशन. कसा अपॉर्च्युनिटीज वाढवता येतील, वेगवेगळ्या संधी वाढवता येतील हायर एज्युकेशनमध्ये, त्यासाठी गव्हर्नमेंट प्रयत्न करते. हायर एज्युकेशन हेल्प्स इन क्रिएटिंग टेक्निकल अँड स्किल्ड ह्युमन रिसोर्स विच इज अन इम्पॉर्टंट इनपुट फॉर नेसेसरी फॉर ओव्हरऑल इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. हायर एज्युकेशन मध्ये काय होतं म्हणजे टेक्निकल एज्युकेशन दिलं जातं, स्किल दिली जातं. नाउ यू आर द स्टुडंट ऑफ कॉमर्स, सो यू हॅव स्किल ऑफ अकाउंटिंग है ना. त्याच्यामुळे जॉब ऑपॉर्च्युनिटीज वाढतात, जॉब करण्याची संधी वाढते, इन्कम लेवल वाढतो आणि ओव्हरऑल इकॉनॉमिक डेव्हलपमेंट होतं. त्यामुळे गव्हर्नमेंट हायर एज्युकेशनवर सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात फोकस करते. There are 22 state universities, out of which 4 universities are agriculture, 1 University of Health Science, 1 University of Veterinary Science, 1 of the Technology, and 15 other universities in general courses. म्हणजे महाराष्ट्रामध्ये 22 स्टेट युनिव्हर्सिटीज आहेत, वेगवेगळे आहेत ना, वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीज आहेत ना. जसं स्वामी रामानंद मराठवाडा युनिव्हर्सिटी आहे नांदेडची, जसं नाशिकची युनिव्हर्सिटी आहे, अमरावती युनिव्हर्सिटी आहे,
नागपूरमध्ये युनिव्हर्सिटी आहे, औरंगाबाद युनिव्हर्सिटी आहे, वेगवेगळ्या अशा 22 युनिव्हर्सिटीज आहेत. त्यामध्येही वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीज आहेत. ॲग्रिकल्चरसाठी 4 युनिव्हर्सिटीज आहेत जिथं फक्त ॲग्रिकल्चर रिलेटेड एज्युकेशन दिलं जातं. त्याच्यानंतर हेल्थ सायन्ससाठी युनिव्हर्सिटी आहे आणि बाकीच्या युनिव्हर्सिटीज आहेत. 21 ॲटोनॉमस युनिव्हर्सिटीज आहेत. ॲटोनॉमस म्हणजे ॲटोनॉमस कळतं तुम्हाला? ॲटोनॉमस म्हणजे जिथं ज्या युनिव्हर्सिटीमध्ये राज्य सरकारचा काहीच दखल नाही, स्वतः सिलेबस बनवते, स्वतः एक्झाम घेते, स्वतः पॅटर्न ठरवते आणि स्वतः रिझल्ट देते. स्टेट युनिव्हर्सिटीजमध्ये काय होतं, राज्य सरकारचा दखल असतो. तिथं राज्यपाल हे मुख्य असतात. राज्यपाल कळतो ना, गव्हर्नर, ते हे असतात, मेन असतात स्टेट युनिव्हर्सिटीजमध्ये. म्हणून तिथं राज्याचा दखल असतो किंवा गव्हर्नरचा दखल असतो. पण ॲटोनॉमस युनिव्हर्सिटीमध्ये तसं नसतं. ॲटोनॉमस युनिव्हर्सिटी म्हणजे ॲटोनॉमी दिली, अधिकार दिले. ती युनिव्हर्सिटी स्वतः सिलेबस बनवते, स्वतः डिसिजन घेते, एक्झाम कधी घ्यायचे, काय पॅटर्न असणार आहे, सगळं काही स्वतः करतो आणि तिथं कोणाचाही दखल चालत नाही. लक्षात येते? तर अशा किती युनिव्हर्सिटीज आहेत? 21. प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज जे प्रायव्हेटली ओन्ड आहेत, प्रायव्हेट चालू केलेल्या युनिव्हर्सिटीज आहेत जिथं गव्हर्नमेंटचा काही दखल नाहीये. ठीक आहे. ॲटोनॉमस युनिव्हर्सिटी, ॲटोनॉमी ही गव्हर्नमेंट देते. गव्हर्नमेंट काय म्हणते ॲटोनॉमस युनिव्हर्सिटीजला, किंवा तुम्ही चालवा, आम्ही तुम्हाला अधिकार देतो, म्हणजे गव्हर्नमेंट ट्रान्सफर करते. प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये तसं नाहीये, प्रायव्हेटली ओन्ड आहे. प्रायव्हेट कंपनीजनी, प्रायव्हेट व्यक्तींनी चालू केलेली युनिव्हर्सिटीज आहे. गव्हर्नमेंट त्यांना फक्त प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज रन करण्यासाठी जे काही रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत ते फॉलो करण्यास सांगतात आणि त्या हिशोबाने ते चालतात. आता हायर एज्युकेशनची गरज का बरं? वी आर इन अ ग्लोबलाइज्ड वर्ल्ड. आपण ग्लोबलाइज्ड वर्ल्डमध्ये मोठ्या मोठ्या कंपनीज आहेत, ज्यांना रिक्रुटमेंटची गरज आहे, ज्यांना चांगले लेबर्स हवेत, स्किल्ड लेबर्स हवेत. आपल्यालाही देशाच्या डेव्हलपमेंटसाठी जॉब्स हवेत, स्वतःच्या डेव्हलपमेंटसाठी जॉब्स हवेत. तर रिक्वायरमेंट फुलफिल करण्यासाठी हायर एज्युकेशन मदत करतं. व्हॉट काइंड ऑफ लेबर फोर्सेस रिक्वायर्ड बाय द कंपनी, कंपनीना कशा प्रकारची लेबर फोर्सेसची गरज आहे, त्या हिशोबाने हायर एज्युकेशन सेक्टरचा डेव्हलपमेंट केला जातो आणि ती गरज भागवली जाते, मॅच केलं जातं. कळत आहे? तर महाराष्ट्रामध्ये टू मीट द चॅलेंजेस of liberalization, privatization and globalization, state enacted the new Maharashtra Public Universities Act 2016. Key focus of this act is to promote academic autonomy and excellence, skill based education. बघा, फक्त एज्युकेशन गरजेचं नाहीये, स्किल बेस्ड एज्युकेशन पाहिजे. स्किल बेस्ड एज्युकेशन म्हणजे काय? यू आर एज्युकेटेड इनफ, तुम्हाला एज्युकेशन आहे, तुमच्याकडे डिग्री आहे, पण तुम्हाला कामच येत नाही. इंजिनियर आहे पण काम जमत नाही, काही फायदा आहे का त्याचा? कॉमर्स ग्रॅज्युएट आहे पण अकाउंट जमत नाही, काही फायदा आहे का? स्किल्ड बेस्ड एज्युकेशन म्हणजे काय? त्या सेक्टर मधल्या एखाद्या कामाला त्याला जमणं, त्याला करता येणं ते काम, त्याच्याकडे स्किल असतं ते काम करण्याची. तर लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन जेव्हापासून झालं, जेव्हापासून फॉरेन कंपनीजला एंट्री आपण इंडियामध्ये दिली, लिबरलाइज केली, प्रायव्हेट कंपन्यांना सुद्धा गव्हर्नमेंटने सांगितलं की तुम्हीही व्यापार वाढवा, तुम्हीही व्यापार करा. आपण अशा परिस्थितीत आहे सध्या, अशा मार्केटमध्ये आहे तिथं मोठ्या मोठ्या कंपनीज अवेलेबल्स आहेत, जॉब ऑपॉर्च्युनिटी सुद्धा आहे, पण स्किल्ड लेबर्स नाही. ही गोष्ट लक्षात घेऊन महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं स्किल बेस्ड एज्युकेशन देण्याचा प्रयत्न केला. एज्युकेशन तर द्यायचंच आहे, पण असं एज्युकेशन ज्याच्यामध्ये काही ना काहीतरी शिकायला भेटेल, स्किल भेटेल, आणि ज्याच्याकडे स्किल आहे तो कमवून खाऊ शकतो, है ना. आता स्किल मधला फरक सांगतो तुम्हाला. फॅशन डिझायनिंगचे कोर्सेस असतात, फॅशन डिझायनर सुद्धा टेलरच आहे, टेलरच आहे ना काम, पण ते स्किल्ड आहेत, मोर स्किल्ड आहेत. लक्षात आलं का? प्रोफेशनलिझम त्यांच्यामध्ये जास्त. स्किल असतं म्हणजे काय? कारपेंटर, सुतार, फर्निचर बनवतो. एज्युकेशन नसलं तरी स्किल आहे ना त्याच्यामध्ये. आता त्याच्याकडे डिग्री असेल पण त्याला कामच जमत नसेल तर काही फायदा आहे का त्याच्या डिग्रीचा?
तर गव्हर्नमेंटला एक लक्षात आलं की एज्युकेशन तर देतोय आपण, पण त्या एज्युकेशन मध्ये स्किल सुद्धा देणं गरजेचं आहे. एक कॉमर्स ग्रॅज्युएट विद्यार्थी आहे पण त्याला अकाउंट जमत नाही तर काही फायदा नाही. त्याला अकाउंट जमलं पाहिजे. मार्केटमध्ये असे बरेच लोक आहेत की ज्यांना एज्युकेशन नाहीये, जे शिकलेले नाहीये, पण त्यांना अकाउंटिंग करता येते. त्यांच्याकडे डिग्री नाही पण अकाउंट जमतो. स्किल इज देअर. स्किल असणं गरजेचं आहे. स्किल आली तर माणूस उपाशी मरत नाही, कमवून खाऊ शकतो. गव्हर्नमेंटला हे लक्षात आलं आणि गव्हर्नमेंट स्किल बेस्ड एज्युकेशनला जास्त खर्च करते. आता गव्हर्नमेंट काय करते, तिला रिसर्च आणि इनोव्हेशनसाठी 20 करोडचा गव्हर्नमेंटचा बजेट आहे. ठीक आहे. आणि त्यासाठी गव्हर्नमेंट इनोव्हेशन आणि टेक्नॉलॉजीच्या हबमध्ये इनोव्हेशन करण्यासाठी 20 करोड रुपये खर्च करते. तर रुसाच्या स्कीममध्ये गव्हर्नमेंट 20 करोड रुपीजचा ग्रँट देते वेगवेगळ्या इन्स्टिट्यूटला, वेगवेगळ्या कॉलेजेसला, युनिव्हर्सिटीजला. किती करायचा? जवळपास 20 करोड पर्यंतचा, कमी जास्त असू शकतं त्याच्यामुळे ग्रँट देते रुसाच्या स्कीममध्ये. रुसा म्हणजे काय? राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान. ही गव्हर्नमेंटची स्कीम आहे. या स्कीम मध्ये इनोव्हेशन वाढावं, रिसर्च वाढावं. बघा, जो देश इनोव्हेशन आणि रिसर्च मध्ये पुढे आहे ना, तो देश प्रगत मानला जातो आणि त्या देशाची इन्कम सुद्धा जास्त असते. जगातील सर्वात पॉवरफुल देश ज्याला आपण म्हणतो इकॉनॉमी कोणता आहे? अमेरिका. इनोव्हेशन मध्ये पुढे, खूप इनोव्हेशन होतात. नवीन नवीन काही ना काहीतरी करण्याचा प्रयत्न करतात. गुगल आधी होता का? गुगल काय असतं माहिती होतं का लोकांना? गुगल आला, फेसबुक, व्हॉट्सअप, मेडिसिन्स, कोरोनाची मेडिसिन्स असेल, इनोव्हेशन आहे, नवीन काहीतरी. मी तुम्हाला सांगितलं ना, इन्व्हेन्शन आणि इनोव्हेशन मधला फरक. अपडेशन करणं, इन्व्हेन्शन करणं म्हणजे नवीन काहीतरी तयार करणे. पहिल्यांदाच बघितलं. इनोव्हेशन म्हणजे आहे त्याच्यामध्ये अपग्रेडेशन करणे. चायनाच बघा, मोबाईलच्या बाबतीतच बघा. मोबाईलमध्ये 2 GB, 3 GB, 4 GB डेटा असायचा आधी, नंतर 32 GB आला, आता 64 GB. मेमरी कार्डची गरजच नाही. इनोव्हेशन. चायना इनोव्हेशन करतं, नवीन नवीन प्रोडक्ट्स काढत असतं, काही ना काहीतरी नवीन नवीन काढतं, पुढे आलं. इंडियामध्ये सुद्धा इनोव्हेशन आता होऊ लागलं. तर इनोव्हेशन करणारा वर्ग कोणता आहे? जगातील सर्वात छोटा सॅटेलाइट एका स्कूलच्या विद्यार्थ्याने काढलाय. त्याला कलाम सॅटेलाइट नाव दिलं. जगातील सर्वात छोटा सॅटेलाइट. आणि नासाने त्या सॅटेलाइटला ऍक्च्युली मध्ये लॉन्च केले अंतरिक्षमध्ये. आपला विद्यार्थी, भारतीय विद्यार्थी. इनोव्हेशन. तर इनोव्हेशन होणं खूप गरजेचं आहे. ज्या देशामध्ये इनोव्हेशन होतं त्या देशामध्ये प्रगती लवकर होते. आणि हायर एज्युकेशन मध्ये, ह्या लेवलला, हायर एज्युकेशनच्या लेवलला रिसर्च आणि इनोव्हेशनवर खूप भर दिला जातो. आणि रिसर्च आणि इनोव्हेशन करण्यासाठी पैसा लागतो. मेन पैसा आहे. कुठून पैसा करायचा एवढा, कुठून पैसा आणायचा एवढा. आणि त्यासाठी इनोव्हेशन मध्ये गव्हर्नमेंट 20 करोड पर्यंतचा बजेट देते रिसर्च आणि डेव्हलपमेंटसाठी. वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीजला, वेगवेगळ्या कॉलेजेसला, की ज्यांना रिसर्च करायचा आहे, ज्यांना इनोव्हेशन करायचं आहे, आम्हाला प्रपोज करा, तुमची काय आयडिया आहे, तुम्हाला कोणत्या सेक्टरमध्ये इनोव्हेशन करायचं आहे. जवळपास 20 करोड पर्यंतचा ग्रँट म्हणजे काय? एक अमाऊंट दिली जाते एखाद्या टास्कला पूर्ण करण्यासाठी. मग गव्हर्नमेंट फोकस करते ना, हायर एज्युकेशनवर पण करते, प्रायमरी एज्युकेशनवर तर फ्री ऑफ कॉस्ट एज्युकेशन देते गव्हर्नमेंट. राईट टू एज्युकेशन मध्ये बरेच विद्यार्थी त्याचा लाभ घेत आहेत. कंपल्सरी एज्युकेशन केलंय. हायर एज्युकेशन मध्ये सुद्धा ज्यांच्याकडे स्किल आहे, ज्यांच्याकडे पोटेन्शियल आहे, त्यांना रिसर्च आणि डेव्हलपमेंटसाठी सुद्धा पैसे देते गव्हर्नमेंट. त्या युनिव्हर्सिटीजला सुद्धा फोकस करते. बऱ्याच युनिव्हर्सिटीज आणि कॉलेजेसला गव्हर्नमेंटने ऑटोनॉमी दिली की तुम्ही करा, तुम्ही प्रयत्न करा, तुम्ही चालू करा, तुम्हाला कोणते कोर्सेस घ्यायचे ते घ्या, कोर्सेस लॉन्च करा, त्या हिशोबाने तुम्ही डेव्हलपमेंट करा. तुम्हाला जसं डेव्हलप करता येईल तसं करा. गव्हर्नमेंटने ऑटोनॉमी सुद्धा दिली बऱ्याच कॉलेजेसला. लातूरमध्ये आहे शाहू कॉलेज, ऑटोनॉमस आहे ना. ऑदर सुद्धा
सुद्धा गव्हर्नमेंटने काही इनिशिएटिव्ह घेतले, जसे की इन्क्लुझिव्ह एज्युकेशन. दिस इज फॉर डिफरंटली एबल चिल्ड्रन विथ स्पेशल नीड्स. आता बघा, त्याला आपण दिव्यांग म्हणतो, डिफरंटली एबल. So government also focused on the differently able children. We are, by the grace of God, we are normal. We are not challenged. But some of the challenges students also, and they do have potential. त्यांच्याकडे सुद्धा पोटेन्शियल आहे, क्षमता आहे, है ना. आणि त्यांच्यासाठी सुद्धा गव्हर्नमेंट इन्क्लुझिव्ह एज्युकेशन आणलं, म्हणजे त्यांच्यासाठी वेगवेगळे एज्युकेशनचे पॅरामीटर्स गव्हर्नमेंटने डिसाईड केले. त्यांच्यासाठी सुद्धा वेगवेगळे स्कूल्स आणि कॉलेजेस मध्ये वेगवेगळ्या फॅसिलिटीज सुद्धा देण्यात आल्या, कारण की ते सुद्धा समाजात घटक. गर्ल एज्युकेशनसाठी सुद्धा गव्हर्नमेंट फोकस करते, खास करून मुलींच्या शिक्षणासाठी. बिकॉज व्हेरियस स्कीम्स टू प्रमोट गर्ल्स एज्युकेशन सच एज फ्री एज्युकेशन टिल हायर एज्युकेशन, हायर सेकंडरी लेवल, free of cost ST bus service for school going girls in rural areas, bicycles to needy girls living with the 5 kilometers away from the school have introduced by the government. मुलींसाठी फ्री बसची सुविधा, फ्री ऑफ कॉस्ट पास, 5 किलोमीटर पेक्षा जास्त जर लांब स्कूल असेल तर त्यांच्यासाठी फ्री ऑफ कॉस्ट सायकल सुद्धा गव्हर्नमेंट देते मुलींच्यासाठी खास करून. फ्री एज्युकेशन, 12वी पर्यंतचं एज्युकेशन फ्री ऑफ कॉस्ट मुलींसाठी गव्हर्नमेंटनं चालू केलं आहे, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने. कारण की मुलींना शिक्षणामध्ये प्रमोट करता यावं, मुलींचा शिक्षणातलं प्रमाण वाढावं, त्यासाठी म्हणजे गव्हर्नमेंट तिथेही फोकस करते. अडल्ट लिटरसी है ना, टू इन्क्रीज अडल्ट लिटरसी इन द स्टेट, इनोव्हेटिव्ह स्कीम्स सच लाईक ईच वन टीच वन, है ना, साक्षर भारत अभियान आर इम्प्लिमेंटेड विथ द कम्युनिटी पार्टिसिपेशन. असे काही लोक आहेत जे शिक्षणापासून वंचित राहिले, अडल्ट, है ना. वी आर लकी की आता स्कूलचा ट्रेंड, कॉलेजेसचा ट्रेंड वाढलाय, मुलींना सुद्धा शिक्षण देण्यात येतोय, मुलांना सुद्धा शिक्षण देण्यात येतोय. पण असे काही लोक जे शिक्षणापासून वंचित राहिले आणि त्यांचं वय सुद्धा झाले, आता त्यांना वर्गातील बसणं थोडंसं ऑड वाटतं किंवा काम करतायत, तर त्यासोबत कसं, तर त्यांच्यासाठी सुद्धा वेगवेगळ्या स्कीम्स गव्हर्नमेंटने चालू केल्या आणि त्यांना सुद्धा साक्षर बनवण्याचा गव्हर्नमेंटचा प्रयत्न आहे. ट्रायबल एज्युकेशन, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र हॅज इंट्रोड्यूस्ड रेसिडेन्शियल आश्रम स्कूल्स इन द ट्रायबल एरियाज ऑफ द स्टेट. Tribal students are provided accommodation, food, uniform, educational materials and other concessions free of cost. There are 556 aided ashram schools in the state. Tribal कळतं तुम्हाला, आदिवासी एरियातले लोक. 2 टाइमचा रोजीरोटीचाच प्रश्न आहे, मग शिक्षण कधी द्यावा. मग आश्रम सारख्या शाळा चालू करण्यात आल्या, 556 आहेत आपल्या राज्यामध्ये. असा एरिया जिथं आदिवासी लोक जास्त आहेत, जसा गडचिरोलीचा काही भाग आहे, है ना, त्या एरियामध्ये ट्रायबल एज्युकेशनचं. असे विद्यार्थी जे आदिवासी एरियामधले, त्यांना शिक्षण भेटावं म्हणून आश्रम सारख्या शाळा, म्हणजे तिथंच राहणं, तिथंच खायचं, तिथंच सगळ्या फॅसिलिटीज दिल्या जातील, फ्री ऑफ कॉस्ट एज्युकेशन सुद्धा दिलं जाईल, सगळ्या फॅसिलिटीज तिथंच दिल्या जातील आणि शिक्षणासाठी त्यांना एनकरेजमेंट दिलं, इनोव्हेशन वगैरे करण्यासाठी. तर हा सुद्धा गव्हर्नमेंटचा एक महत्वाचा सेक्टर आहे जिथं गव्हर्नमेंट फोकस करते. म्हणजे एज्युकेशनसाठी गव्हर्नमेंट, महाराष्ट्र गव्हर्नमेंट चांगल्या प्रकारे प्रयत्न करते. आपल्याला या गोष्टी माहीत नसतात, है ना, म्हणून गव्हर्नमेंटने बुक्समध्ये दिलेले. हेल्थ सर्व्हिस, आपल्या जीवनाचा दुसरा सर्वात मोठा खर्च जिथं आपण कॉम्प्रोमाइज करत नाही, बिलकुल कॉम्प्रोमाइज करत नाही. तुमच्याकडे पैसा असो किंवा नसो, एज्युकेशन सोबत कॉम्प्रोमाइज करतात काही, म्हणजे दुसरं आहे हेल्थवर. हेल्थवर सुद्धा कोणी आजारी पडलं तर पैसे नसतील तरी कर्ज घेऊन आपण त्याचा इलाज करणार, पण पैसा खर्च करणार. तर हेल्थ केअर सेक्टरमध्ये सुद्धा गव्हर्नमेंटचा, महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा फोकस आहे. काय करते बघू. देर आर 1814 प्रायमरी हेल्थ केअर सेंटर्स, 360 community health centers in the state of as on 31st March 2017. 31 मार्च 2017 पर्यंतचा जर रेकॉर्ड काढला, 1814 प्रायमरी हेल्थ केअर सेंटर्स रुरल एरियामध्ये असतात बघा, ग्रामीण भागामध्ये.
छोटे हॉस्पिटल्स असतात ना, 1814 आहे पूर्ण महाराष्ट्रात. 360 कम्युनिटी हेल्थ सेंटर्स, कम्युनिटीसाठी 360 हेल्थ केअर सेंटर्स आहेत महाराष्ट्रामध्ये. Government of Maharashtra also emphasizes on program to strengthen health system in the rural and urban areas through National Rural Health Mission. गव्हर्नमेंटने हे मिशन लॉन्च केले, नॅशनल रुरल हेल्थ मिशन. बघा, रुरल एरियाज मध्ये हेल्थ केअर सेक्टर्सचा खूप मोठा अभाव गव्हर्नमेंटला दिसून येतो. रुरल एरियाज मध्ये प्रायव्हेट कंपन्या जातात का, प्रायव्हेट हॉस्पिटल चालू होतात का? त्यांना प्रॉफिट दिसत नाही, तिथे लोकांची कॅपॅसिटीच नाही तेवढा खर्च करायची. पण रुरल आणि अर्बन, थोडासा अर्बन एरिया, जिथे गाव पण नाहीये आणि शहर पण नाहीये, शहर होण्याच्या मार्गावर आहे अर्बन एरिया, त्या एरियामध्ये नॅशनल रुरल हेल्थ मिशन गव्हर्नमेंटने लॉन्च केली आणि त्या अंतर्गत वेगवेगळे हेल्थ केअर सेंटर्स गव्हर्नमेंटने सुरू करण्याचा प्रयत्न केला. दिस प्रोग्राम इन्क्लूड्स हेल्थ डिटर्मिनंट्स लाईक सॅनिटायझेशन अँड हायजीन, है ना, न्यूट्रिशन अँड सेफ ड्रिंकिंग वॉटर. तर काय फॅसिलिटी दिली या सेक्टरमध्ये? न्यूट्रिशन्स भेटणं खूप गरजेचं आहे. एक काळ असा होता की भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भूकमरी होती, खूप मोठ्या प्रमाणात कुपोषण व्हायचं. आता कुपोषण नाहीये भारतामध्ये, खूप कमी प्रमाणात आहे, है ना. तर न्यूट्रिशन्स भेटणं, वेगवेगळे प्रोटीन भेटणं, हायजीन राहणं, स्वच्छता, त्यासाठी गव्हर्नमेंट प्रयत्न करते आणि त्यासाठी गव्हर्नमेंटने भरपूर खर्च केलेला आहे, है ना. तर प्रायमरी टियर इन्क्लूड्स प्रायमरी हेल्थ केअर सेंटर्स अँड कम्युनिटी हेल्थ सेंटर्स. द सेकंडरी टियर इन्क्लूड्स सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल्स अँड डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल्स. आज प्रायमरी हेल्थ केअर सेंटर तर आहेत गावामध्ये, ग्रामीण रुग्णालय आहेत ना, आहेत का नाही, ते त्याच्यात येतात. डिस्ट्रिक्ट मध्ये सुद्धा हॉस्पिटल्स आहेत, लातूरमध्ये सुद्धा आहेत सिव्हिल हॉस्पिटल, है ना. तर त्यामुळे फ्री ऑफ कॉस्ट जो काही तुमचा खर्च आहे तो वेगवेगळ्या स्कीम मध्ये फ्री ऑफ कॉस्ट मेडिकलचा खर्च वगैरे गव्हर्नमेंट करते आणि खूप स्वस्तामध्ये गोळ्या सुद्धा आणि औषधं सुद्धा गव्हर्नमेंट प्रोव्हाइड करते. त्यासाठी गव्हर्नमेंटने प्रयत्न केलेले. तर गव्हर्नमेंटनं त्या सेक्टरमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात खर्च केलेला आहे. पुढचा पॉईंट टुरिझम आहे, तो आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊया. थँक्यू.